जर एखादी व्यक्ती त्याचं दुःख, दुर्दैव याबद्दल बोलत असेल तर ते चटकन खरं वाटतं. पण जर कोणी त्याच्या आनंदी असण्याबद्दल, आनंदी जगण्याबद्दल बोलत असेल तर ते अनैसर्गिक वाटतं, विश्वास बसत नाही. आनंद नावाची ही चीज नक्की आहे तरी काय? ती मिळवायची असते का, की असतेच ज्यांच्या त्यांच्याजवळ? आनंद म्हणजे दुःख थोडं कमी असणं का? निसर्गतज्ञ हेनरी थोरो म्हणतो, आनंद फुलपाखरासारखा असतो. जितकं मागे धावावं तितका तो हाती येत नाही. थकून भागून बसावं आणि अचानक लक्षात येतं की फुलपाखरू खांद्यावरच बसलेलं आहे. कुणाला सत्तेत आनंद वाटतो, कुणाला पैशात, कुणाला समाजात स्वतःची विशिष्ट ओळख असण्यात. सहसा एक धारणा असते की सत्ता मिळाली, पैसा मिळाला, मनाजोगतं काम करायला मिळालं की आनंद मिळेलच. कधीतरी नक्कीच मिळेल. भविष्यात अपेक्षित असा हाच का खरा आनंद, असं म्हणायचं का? निसर्गात आजूबाजूला सहज नजर टाकली तर पक्षी, फुलपाखरं, झाडे, पाने वाऱ्यावर आनंदात लहरत असतात. एक जगण्याचा उत्सव निरंतर चालू असतो. आनंद हाच त्यांचा स्थायी भाव. ना कशाचे दुःख, ना चिंता, ना काळजी, ना भय. हे भाव फक्त माणसाच्या मनात असतात. हाच तर मोठा फरक आहे. पक्षी, फुलपाखरं, झाडं, पानं आता या क्षणी आनंदात आहेत, या क्षणात आनंदात आहेत. माणूस मात्र अगदी आनंदी होण्याची अपेक्षा करीत बसला आहे. लिओ टॉल्स्टॉय म्हणतो, इफ यू वॉन्ट टू बी हॅपी, बी. एक फार सुंदर झेन कथा आहे. एकदा एक माणूस एका झेन मास्टरकडे आला आणि म्हणाला, मी फार दुःखी आहे, मला आनंद हवा आहे, मी आनंद शोधतोय. झेन मास्टरने ग्लासभर पाण्यात एक चमचाभर मीठ टाकलं आणि त्याला प्यायला दिलं आणि विचारलं, कसं आहे? तोंड वेडवाकडं करीत तो म्हणाला, फारच खारट आहे. झेन मास्टर मग त्याला एका सरोवराजवळ घेऊन गेला. त्या सरोवरात तितकंच चमचाभर मीठ त्याने टाकलं आणि त्या माणसाला चव घ्यायला सांगितली आणि विचारलं, कसं आहे? माणूस म्हणाला, चांगलं आहे, आता अजिबात खारट लागत नाही. झेन मास्टर यावर त्याला म्हणाला, ग्लास असणे थांबाव, सरोवर हो. मीठ कमी नाही, जास्त नाही, तितकंच होतं. चव ज्यातून घेतली त्यानुसारच ती लागली. हा स्वीकार महत्त्वाचा. आयुष्यात भोवताली जे घडतं त्या घटनांचे अन्वयार्थ कसे लावायचे ते महत्त्वाचे. आनंद हे कुण्या वाहत्या नदीतले बेट नाही, ती वाहती गंगा म्हणजे आनंद. कुणी वाटसरू जी वाट चालतोय त्या वाटेच्या शेवटी असलेले मुक्कामाचे ठिकाण म्हणजे आनंद नाही, तर त्या वाटसरूच्या पायाखालची वाट म्हणजेच आनंद आहे. आनंद असतोच, तो स्वतःच्या सहवासात असतो. स्वतःचे शरीर, मन आणि आत्म्याचे एक सुरात लयीत लागण्यात असतं. आयुष्य कशासाठी तरी वेचण्यात असते. स्वतःला जाणण्यात, समजून घेण्यात, स्वतःला ॲप्रिसिएट करण्यात सुद्धा असतो. आज निसर्गापासून एक तुटलेपण आलं आहे. निरंतर आनंद तिथेच तर असतो. निसर्गाशी नाळ जोडून घेण्यासाठी दऱ्याखोऱ्यातून भटकायला हवे. चांदणे आकाशाखाली पडून नीरव शांतता, स्तब्धता अनुभवायला हवी. पाण्याचं झुळझुळ गाणं कानात मनात साठवायला हवं. लाल मातीच्या गर्द सावलीच्या वळणावर थोडे विसवायला हवं. झाडे भरभरून सूर्यप्रकाश घेतात तशी निसर्गातली शांतता, सकारात्मक ऊर्जा आपण काठोकाठ भरून घ्यायला हवी. शास्त्रीय संशोधन सांगते, झाडे सायटोसाइट्स नावाची अदृश्य केमिकल्स बाहेर टाकत असतात, जी स्ट्रेस हार्मोन्स, BP कमी करतात. रानस्नान, फॉरेस्ट बाथिंग म्हणून एक जपानी संकल्पना आहे. निसर्ग सानिध्यात असणे म्हणजे रानस्नान. जॉन मोयर म्हणतो, अँड इन टू द फॉरेस्ट आय गो टू लूज माय माइंड अँड फाइंड माय सोल. आनंद ज्याचा त्याचा असतो, त्याच्यापाशी पडतो जमिनीत नातं जुळवण्यासाठी. मातीत हात तर घालायला हवा. झऱ्याच्या पाण्याचे शिपकारे तोंडावर मारून भावनिक ताण तणाव कसे निरसतात ते तर अनुभवावे. निर्मळ होण्यासाठी स्वच्छ हवा छातीत भरून तर घ्यायला हवी. सूर्याचं तेज आग क्षणभर तरी सोसावी. स्वतःमधली ऊर्जा तावून सुलाखून घेण्यासाठी स्वतःची तशी फुलपाखरे, फुले, लकेर मारणारे पक्षी असतात. तेच आनंद सोबती, तेच तर खरे व्हिटॅमिन N.
हॅपी दिवाळी.